दुसऱ्या दिवशी 5च्या सुमाराला मी पुन्हा ए टू झेड डिपार्टमेंटल स्टोर्सच्या समोर उभा होतो. माझ्या अंगावर कालचेच कपडे होते. कॉलरजवळ उसवलेला बुशशर्ट, मळकी पॅन्ट, पॉलिश उडालेले बूट. चेहऱ्यावर आणखीन एक दिवसाची दाढी वाढलेली होती. आज माझ्या हातात एक खोकं होतं, ज्यात रंगीबेरंगी निरनिराळ्या आकाराची आकर्षक अशी बॉलपेन्स होती. थोडक्यात आज मी बॉलपेन विक्रेता होतो. स्टोअर्सच्या कंपाऊंडमध्ये शिरायला 2 गेट्स होती. एक आत येण्यासाठी आणि दुसरं बाहेर पडण्यासाठी. अर्थात ही सोय कारसाठी होती. आत जाणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या गाड्यांची एकाच गेटवर गर्दी होऊ नये म्हणून ही सोय. मी आत लिहिलेल्या गेटपासून थोडा लांब उभा राहून नीताची वाट बघत होतो. ती आजही खरेदीसाठी येणार याची मला खात्री होती. शांतारामनीच मला सांगितलं होतं. आठवड्यातून लागोपाठ 2 दिवस ती ह्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये त्याला दिसलेली होती. कदाचित तिचा हा छंद असेल. कदाचित आदल्या दिवशी एखाद्या वस्तूची ऑर्डर देऊन ती दुसऱ्या दिवशी नेण्याची तिला सवय असेल. कालच्या तिच्या मिळालेल्या थोड्याफार सहवासातून मी असा अनुमान काढलं होतं, नीता दिसायला सुंदर होती पण बुद्धीनं जेमतेमच होती. थोडीफार भोळसट, निष्कपट म्हटलं तरी चालेल. मात्र तिला आपल्या सौंदर्याची जाणीव होती. आपल्या सौंदर्याची लोकांनी स्तुती करावी ही तिची आंतरिक इच्छा होती. मात्र या स्तुतीतला खरेपणा किती आणि खोटेपणा किती हे ओळखण्याची तिच्यात कुवत नव्हती. थोडक्यात तिच्यातलं देखणेपण सोडलं तर ती एक सर्वसामान्य मुलगी होती. आणि मला वाटतं तिच्यातल्या फक्त ह्या बाह्य सौंदर्यावर भाळूनच हरविंदर सिंगनी तिला आपल्याजवळ ठेवलेलं असावं. बरोबर 5:10 नीताची फियाट स्टोअर्सच्या आत लिहिलेल्या गेटमधनं आत शिरली. मी त्यावेळी गेटपासून लांब उभा असल्यानं तिला दिसलो नव्हतो. तिने मला आत्ता पाहावं अशी माझी इच्छाही नव्हती. नीता कार पार्क करून स्टोअर्समध्ये शिरली आणि मी लगेच हातातलं खोकं सावरत आऊट लिहिलेल्या गेटजवळ येऊन उभा राहिलो. नेहमीप्रमाणे अर्ध्या तासाने नीता स्टोअर्समधनं बाहेर पडली आणि आपली फियाट पार्क केली होती त्या दिशेला गेली. मी लगेच गेटच्या किंचित बाहेर मधोमध उभा राहिलो. खोकं पायाजवळ ठेवलं. दोन्ही हातात निरनिराळ्या रंगाची 4-5 बॉलपेन्स धरली आणि रोडकडे तोंड करून ओरडायला लागलो, 2-2 रुपये, 2-2 बाई, कोई भी ले लो 2-2 रुपये. ओरडत असताना मी डोळ्याच्या कोपऱ्यातनं गेटकडे बघत होतो. नीताची गाडी गेटमधनं बाहेर पडत होती. मी आणखीन जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. त्याचवेळी नीताचं लक्ष माझ्याकडे वेधलं गेलंय हे माझ्या लक्षात आलं, पण मी तिला पाहिलंय असं मुळीच दर्शवलं नाही. नीताची गाडी माझ्या जवळ येऊन उभी राहिल्याचं मला जाणवलं. विक्रम, खिडकीतनं तोंड बाहेर काढत नीताने मला हाक मारली. मी दचकल्याचा आविर्भाव करत मागे वळून बघितलं. नीतावर नजर पडता चेहऱ्यावर काहीसा ओशाळवाणा आणि अपराधी भाव आणला. चल कारमध्ये बस, नीता म्हणाली. आ? ती काय म्हणतीये हे माझ्या लक्षातच आलं नाही असं दर्शवत मी नुसताच प्रश्नार्थक मुद्रेनं तिच्याकडे बघत राहिलो. तेवढ्यात मागून येणाऱ्या गाडीनं हॉर्न वाजवला. नीतानी गाडी रस्त्यातच थांबवल्यामुळे मागच्या कारला पुढे जाता येत नव्हतं. अरे बस ना लवकर, ट्रॅफिक जाम होतं आहे, किंचित वैतागून नीता म्हणाली. आपण आधी गाडीत बस, तुझा पण नंतर बघू, चल लवकर. नाईलाज झाल्यासारखा चेहरा करत मी खोकं उचललं. तोवर नीतानी बाजूचं दार उघडलं. मी तिच्या शेजारी बसताच नीतानी कार सुरू केली. कार व्यवस्थित रोडवर आल्यावर नीतानी विचारलं, अरे काल तू कमालच केलीस, असा एकदम मध्येच का उतरून पळाला? ते म्हणजे मला एकाला भेटायचं होतं ना, म्हणून मी खोटं बोलतोय हे नीताच्या स्पष्टपणे लक्षात यावं म्हणून मी मुद्दाम काहीसं अडखळत म्हणालो. नीतानी माझ्याकडे रोखून बघितलं आणि म्हणाली, बघ तुला खोटंसुद्धा नीटपणे बोलता येत नाही आहे. आता खरं सांग, का उतरून गेलास मध्येच? मी क्षणभर गप्प बसलो. मग खाली मान घालून हळूच पुटपुटलो, खरं म्हणजे मी घाबरलो होतो.
घाबरला होतास? कुणाला? नीताने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं. मी पुन्हा मान खाली घातली आणि म्हणालो, मला स्वतःचीच भीती वाटायला लागली होती." "काय म्हणायचं आहे तुला? खरं सांग बरं." "खरं सांगायचं म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मी तुमच्यासारख्या सुंदर मुलीच्या एवढ्या शेजारी बसलो होतो. म्हणून मला भीती वाटत होती की माझ्या हातून काही कमी जास्त प्रकार. माझ्या अंदाजाप्रमाणे नीता आपल्या सौंदर्याचा माझ्यावर झालेला परिणाम बघून मनातून कमालीची सुखावली होती." "मग अजूनही तुला भीती वाटतेय का?" नीतानं काहीसं हसून विचारलं. "हो." मी गंभीरपणे म्हणालो. "मग आज पुन्हा कालच्यासारखंच पळून जायचा विचार नाही ना?" मी काहीच बोललो नाही. आजही कालचीच आकाशी रंगाची ॲम्बॅसिडर आमचा आमचा म्हणण्यापेक्षा नीताच्या फियाटचा पाठलाग करत होती. मगाशीच माझ्या ते लक्षात आलं होतं. पण आज मला नीताच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करायचाच होता, म्हणून मी त्या ॲम्बॅसिडरकडे फारसं लक्ष दिलं नाही. "आणि आज काय बॉलपेन्स विकत होतास तू?" हो." मी ओशाळवाण्या आवाजात म्हणालो. "मग ही पेन्स आणायला पैसे कोणी दिले?" "नाही, ही पेन्स माझी नाही आहेत. मी फक्त कमिशनवरती विकत होतो." "किती कमिशन?" "एका पेन मागे 30 पैसे." "फक्त?" "हो." "मग अशी विकून विकून किती पेन्स विकले असतेस तू? आणि एवढ्या पैशात काय होणार होतं तुझं?" "पण काहीतरी करायला हवं ना." "हां, माझ्या लक्षात आलं. तुला सरळ मार्गे आयुष्य जगायची इच्छा आहे. पुन्हा तुला गुन्हेगार जगात पाऊल टाकायची इच्छा नाही आहे. म्हणून तू ही अशी हलकी-सलकी कामं करतोयस, बरोबर ना?" मी मान डोलवली. "तू पूर्वी रस्त्यावर उभा असणाऱ्या कार्स चोरायचा उद्योग करत होतास का?" मी काहीच उत्तर दिलं नाही. "त्याच संदर्भात तुला शिक्षा झाली ना?" पुन्हा एकदा मी मौन स्वीकारलं. "ओके, तुला जर असं काही विचारलेलं आवडत नसेल तर ह्यापुढे मी तुला या विषयात काही विचारणार नाही." "नेताजी, अहो, मला माझं पूर्वायुष्य विसरायचं आहे म्हणूनच मी." "नाही नाही." मी रागवून नाही म्हणाले. "तुझं म्हणणं मला पटलंय. तू तो विषय आता डोक्यातनं काढूनच टाका." मी कृतज्ञतेनं नीताकडे बघितलं. मग इंद्रप्रस्थ बिल्डिंग येईपर्यंत तसं फारसं काही बोलणं झालं नाही. आमची कार इंद्रप्रस्थच्या इमारतीच्या गेटमधून आत शिरत असताना मी हळूच नजरेच्या कोपऱ्यातनं बघितलं. आमचा पाठलाग करणारी ती आकाशी रंगाची ॲम्बॅसिडर काही अंतरावर थांबली होती, मात्र त्यातून कोणी खाली उतरलं नव्हतं. "प्लीज एवढा बॉक्स उचलतोस?" नीता म्हणाली. मी एका हातानं माझं पेनचं खोकं आणि दुसऱ्या हातानं नीताचा बॉक्स उचलला. आम्ही 5व्या मजल्यावरच्या नीताच्या, खरं म्हणजे हरभिंदर सिंगच्या फ्लॅटवर आलो. शांताराम म्हणाला ते खरंच होतं. फ्लॅट अत्याधुनिक सुखसोयींनी सुसज्ज होता. ड्रॉइंग हॉलमध्ये TV, रेकॉर्ड प्लेअर, VCR अशी मनोरंजनाची साधनं होती. यावरून नीताला गाण्याचा, सिनेमाचा कमालीचा नाद असावा हे स्पष्टपणे लक्षात येत होतं. "बैस." समोरच्या सोफ्याकडे बोट करत नीता म्हणाली. "काय घेणार आहेस?" "नाही नाही, खरं काही नको." हे मात्र मी मनापासून म्हणालो होतो. "आज काही खाल्लंयस का तू?" अचानक नीताने विचारलं. आता नाटक करायलाच पाहिजे होतं नाही का? हो, खाल्लं होतं ना मी." नीताची नजर चुकवत मी म्हणालो. अर्थात मी खोटं बोलतोय हे नीताच्या लक्षात आलं, म्हणजे तिने तशी समजूत करून घेतली. "थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी करते." असं म्हणत ती उठली. "अहो नाही, नको, खरंच. हे बघ, आता तू काही बोलायचं नाहीस. मुकाट्यानं मी सांगेन ते ऐकायचं." नीताने प्रेमळपणे मला दम भरला आणि ती किचनमध्ये गेली. थोड्याच वेळात किचनमधून ऑम्लेटचा वास सगळ्या फ्लॅटभर पसरला. आणखीन 5 मिनिटं गेली आणि नीता एका डिशमध्ये स्लाईस आणि दुसऱ्या डिशमध्ये गरम गरम ऑम्लेट घेऊन बाहेर आली. दोन्ही डिश समोरच्या टिपॉयवर ठेवत म्हणाली, "एवढं खाऊन घे, मग कॉफी करते." "तुम्ही उगीचच हे सगळं करताय. हे बघ, तुला जे काही बोलायचं ते नंतर बोल. आधी खाऊन घे बरं." नीता आता मला ना खरोखर एक कोडं वाटायला लागली होती.
तिला खरोखर माझी दया येऊन ती माझ्यासाठी हे सगळं करत होती, का मला आपल्या जाळ्या तोडून तिला स्वतःचं काही काम साधायचं होतं? कालच ओळख झालेल्या माणसाला असं एकदम घरी आणून त्याचा हा एवढा पाहुणचार करणं. नीताला ओळखण्यात आपलीच काहीतरी चूक झाली आहे का काय? ही जेवढी साधी सरळ निष्पाप निरागस वाटतीये तशी ती खरोखरच आहे का? तुम्ही नाही का घेणार? मी तिला विचारलं. नाही, मला आता भूक नाही, शिवाय यावेळी मी काही खात नाही. मी स्लाईसचा तुकडा तोडला, ऑमलेटच्या डिशकडे हात नेला आणि तेवढ्यात कॉलबेलचा आवाज आला. त्यापाठोपाठ दारावर 2-4 थापा. बहुतेक बाहेरच्या माणसाचा कॉलबेलवर विश्वास नसावा. हा आयुबच असणार. नीता कोचावरनं उठत म्हणाली. फक्त कॉलबेल दाबून त्याचं समाधान होत नाही. हे आयुब कोण आहे? मी घाबरल्यासारखं करत विचारलं. अरे, माझा एक मित्र आहे, असं म्हणत नीता दाराकडे गेली. दार उघडताच शांतारामनं वर्णन केलं होतं तसा एक गुंडा टाईप दिसणारा माणूस आत आला. त्याची उंची जवळजवळ 6 फूट होती. शरीर चांगलंच भरभक्कम होतं, त्याच्या उंचीला शोभेल असं. त्याच्या डाव्या डोळ्याच्या वर आडवी जखमेची खूण होती. डोळे काहीसे उग्र आणि लालसर होते. त्याच्या अंगावर भडक रंगाचा पण उंची कापडाचा बुशशर्ट होता. पॅन्टचं कापडही उंची होतं. हाफ बुशशर्टमुळे त्याचा उघडा असलेला हात कमालीचा राकट वाटत होता आणि त्याच्यावर भरपूर केस होते. बुशशर्टचं वरचं बटन उघडं टाकल्यामुळे त्याच्या छातीवरचा केसाळ भागही लक्षात येत होता. केस मागे फिरवले होते आणि त्यांना कलप लावला आहे हे लक्षात येत होतं. हा आयुब, नीता माझ्याशी त्याची ओळख करून देत म्हणाली. आणि हा विक्रम, याच्याविषयी मी तुला कालच सांगितलं होतं. त्याला एखादी चांगली नोकरी हवी आहे. अच्छा. आयुब उद्गारला आणि मग दाणकन माझ्या समोरच्या सोफ्यात बसला. खा ना. अरे, आमलेट खा. नाही, नको, मला भूक नाही आहे, मी म्हणालो. अरे, मला बघताच तुझी भूक उडालेली दिसतीये. असं म्हणत आयुब खदखदून हसला. मी घाबरल्यासारखा चेहरा करत नीताकडे बघितलं. तिने हाताने मला शांत राहा अशी खूण केली. अच्छा. प्रत्येक वाक्य सुरू करताना त्याला अच्छा म्हणण्याची सवय असावी. तर तुझं नाव विक्रम आहे हा? आयुब म्हणाला. हो. जेलमधनं कधी सुटला? जेल? मी जेलमध्ये कधी गेलोच नाही, त्यामुळे सुटायचा प्रश्नच कुठे येतो. अच्छा. बापाशी खोटं बोलतोयस? माझ्याकडे उग्र डोळ्यांनी पण हसत बघत आयुब म्हणाला. त्याचा समज मी घाबरून जाऊन त्याच्याशी खोटं बोलतोय. अर्थात मलाही तेच हवं होतं. एकूण मी सांगितलेल्या माझ्या तथाकथित हकीकतीवर नीताचा विश्वास बसला होता तर तिने ते आयुबला सांगितलं हे तर स्पष्ट होतं. आता माझ्या त्या खोटं बोलण्याचा उपयोग आयुब कसा करून घेणार होता? आयुबच्या त्या प्रश्नावर मी गप्प राहिलो. अच्छा. तर तू जेलमध्ये कधी गेला नव्हता. जेल म्हणजे काय हे तुला माहितीच नाही. तू एकदम शरीफ आणि इनामदार माणूस आहेस, पण आजकाल बेकार आहेस. तुला एखादी नोकरी पाहिजे, बरोबर आहे? आयुब जणू काही लहान मुलाला समजवावं, त्याच्या कला न घ्यावं अशा आवाजात म्हणाला. हो, मला नोकरी पाहिजे. मी तुला नोकरी नाही पण एक काम देईन, अगदी सोपं. त्यात तुला चांगले पैसे मिळतील. थँक्यू. मी सोफ्यावरनं उठत म्हणालो. पण मला तुमचं काम करायचंच नाही आहे. तुमच्यासारख्या लोकांपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहायचं आहे मला. जर मला आधीच माहिती असतं की मिस नीता माझी ओळख तुमच्यासारख्याशी करून देणार आहे तर मी मुळीच इथे आलो नसतो. मला वाटलं होतं कोणीतरी चांगला माणूस असेल. अच्छा, मी निघतो. आणि मी दरवाजाकडे जायला लागलो. मला माहिती होतं आयुब मला एवढ्या सहजासहजी जाऊ देणार नाही. इकडे ये, आयुब काहीशा तीव्र स्वरात म्हणाला. मी दाराजवळ उभा राहून त्याच्याकडे पाहायला लागलो.
मी तुला काय काम देणार आहे हे तर तू विचारलंसच नाहीस. आणि त्याआधीच तू हे बघा, मला तुमचं कामच करायचं नाही म्हटल्यावर विचारायचा प्रश्नच कुठे येतो? माझंही काम करणार नाहीस तू? नीता पुन्हा एकदा ते आपलं ठेवणीतलं हास्य चेहऱ्यावर पसरवत म्हणाली. तुमची गोष्ट वेगळी आहे मिस नीता. मी आयुबला आणखीन चिडवण्यासाठी म्हणालो. पण आता मला माहिती पडलंय की तुमचे संबंध असल्या माणसाशी आहेत, त्यामुळे मी आता तुमचंही काही ऐकणार नाही. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मला आता चांगलं आयुष्य जगायचं आहे. अरे पण तू काम काय आहे ते ऐकून तर घे. नीताने बोलण्याचा प्रयत्न केला. नाही नाही, हे काही मला काही चांगलं काम देऊ शकतील असं नाही वाटत मला. तू स्वतःला फार शहाणा समजतोयस असं वाटतंय. माझ्या तोंडावर असं काही बोलायची कोणाची हिंमत नाही. आयुबच्या चेहऱ्यावरचं हास्य आता मावळलं होतं. त्याचा चेहरा कठीण कठोर झाला होता. मी त्याचा तो अवतार बघून भयभीत झाल्यासारखा गप्प राहिलो. मनात आणलं ना तर हड्डी पसली एक करून टाकीन तुझी, आयुब जोरात म्हणाला. मी काहीशा असहाय्य नजरेनं नीताकडे बघितलं. नीतानी नजरेनीच मला धीर दिला. एवढंच नाही तर मी तुला पुन्हा जेलमध्ये पाठवू शकतो. काय? मला जेलमध्ये? जेलमध्ये. काल तू A to Z डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या पार्किंग लॉटमधली जी कार इग्निशन की शिवाय सुरू केलीस, ती कार कोणाची होती माहिती आहे तुला? कोणाची होती? माझी. आयुब थोड्याशा अड्डतेने म्हणाला. तो तुमची? पण यांनी मला तसं काही, असं म्हणत मी नीताकडे बघितलं. मला काय म्हणायचं आहे हे आयुबच्या लक्षात आलं. तो आणखीन एक सणसणीत थाप ठोकत म्हणाला. ती काल मी खरेदी केली एकाकडनं. मी काल ती खरेदी केली, हिला अजून ते माहिती नाही आहे. नीताकडे बोट करत आयुब म्हणाला. मी तुला माझ्या कारमध्ये घुसताना पाहिलं होतं. ती सुरू करून बाजूला घेऊन पुन्हा जागेवर लावतानाही पाहिलं होतं. त्यावेळी माझ्याबरोबर माझा आणखीन एक मित्र होता. तो सुद्धा साक्ष देईल की तू माझी कार चोरायच्या प्रयत्नात होतास. पण मी कार चोरायचा प्रयत्न करतच नव्हतो. मी यांना मदत करत होतो. यांना घाई होती म्हणून मी, ते सगळं मला माहिती आहे. पण पोलिसांना तू असं काही सांगायचा प्रयत्न केलास तरी पोलीस काही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. तुझा रेकॉर्ड त्यांना माहिती आहे. तुला वाटत असेल की नीता आपल्या बाजूनं साक्ष देईल तर ती तुझी समजूत चुकीची आहे. म्हणजे तुम्हीही माझ्या विरुद्ध? मी नीताकडे बघत म्हणालो. सॉरी विक्रम, आयुब म्हणतोय ते खरं आहे. त्याच्या शब्दाबाहेर नाही जाता येणार मला. पण मी म्हणते तू तरी एवढा हट्टीपणा का करतोयस? कमीत कमी आयुबचं काय काम आहे ते तर ऐकून घे. कदाचित तुला त्याची ऑफर आवडेल सुद्धा, कोणी सांगावं. मी पुन्हा काही न बोलता गप्प राहिलो. तुझ्या माहितीसाठी आणखीन एक सांगतो. माझ्या कारच्या दाराच्या हँडलवर, स्टिअरिंगवर तुझ्या बोटांचे ठसे आहेत आणि पोलीस रेकॉर्डला असलेल्या तुझ्या बोटांच्या ठशांशी ते जुळायला हरकत नाही. आयुबने मला आणखीन ढोसात घेण्यासाठी धमकी वजा सूचना दिली. चेहऱ्यावर मी घाबरल्याचे, अगतिक झाल्याचे भाव आणले होते. पण मनातून मात्र मला आयुबच्या एकंदरच थापेबाजीचं भयानक हसू यायला लागलं होतं. आयुब किशोरच्या डॅटसन गाडीला आपलीच गाडी म्हणून बिनदिक्कतपणे सांगत होता आणि त्या जोरावर मला घाबरवून सोडत होता. नीतानी माझ्याबद्दल जी काही माहिती सांगितली होती त्यावर आयुबचाही विश्वास बसला होता. तोही मला नुकताच जेलमधनं सुटलेला कैदी समजत होता. अर्थात हे सगळं मी आखलेल्या योजनेप्रमाणेच घडून येत होतं. नीताच्या फ्लॅटमध्ये मी घुसलो होतो आणि आयुबशी माझा सामना झालेला होता. माझ्या अंदाजाप्रमाणे आयुबला माझ्यासारख्या एखाद्या माणसाची कुठल्या तरी कामासाठी आवश्यकता होती आणि मी अगदी त्यांना हवा तसा माणूस होतो. शिवाय मला पुन्हा जेलमध्ये पाठवण्या इतपत आपल्याकडे पुरावा आहे असं दाखवून ते माझ्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करत होते.
याबाबत आयुबचं आणि नीताचं बोलणं झालं असण्याची शक्यता होती आणि आपल्याला हवा तसा हा माणूस आहे असं समजून नीताने मला इतक्या प्रेमाने आपल्या फ्लॅटवर आणलं होतं. आता हे लोक माझ्याकडून कुठल्या प्रकारचं काम करून घेऊ बघतायत एवढंच मला पाहायचं होतं. मला कसलं काम करावं लागेल? मी शेवटी नाईलाज झाल्यासारखं दाखवत म्हटलं. अच्छा, आता कसा आलास लाईनीवर? आयुबनं एकदा विजयी नजरेनं नीताकडे बघितलं आणि मग माझ्याकडे बघत म्हणाला, अरे काम एकदम मामूली आहे. फक्त त्यात थोडंसं धाडस, हुशारी आणि बुद्धीचा उपयोग करायला लागेल तुला. पण त्यात काही धोका? नाही, या कामात 1% सुद्धा धोका नाही आहे. मला पूर्ण बोलू देण्यापूर्वीच आयुब म्हणाला, जर तू तुझं डोकं चालवून हे काम यशस्वी केलंस तर मी तुला या कामाबद्दल 500 रुपये देईन. 500? जणू हा आकडा ऐकून मी मनातनं खुश झालो आहे असं दाखवत उद्गारलो. 500 रुपये. बाकीचे सगळे पैसे काम झाल्यावर. ठीक आहे, मला काम सांगा. आयुबने आपल्या पॅन्टच्या खिशातनं पैशाचं पाकिट काढलं, मोठं लेदरचं. त्याच्या नोटा ठेवायच्या कप्प्यातनं एक कागदाचा कापलेला तुकडा काढला, माझ्या हातात दिला. ते त्याच जाहिरातीचं कटिंग होतं ज्यात 14 ऑगस्टच्या अपघाताविषयी माहिती होती आणि तो अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्या साक्षीदाराला आवाहन करण्यात आलं होतं. वाचलीस का? आयुबने विचारलं. हो, हा ॲक्सिडेंट तुझ्या समोर झाला होता. वाक्य प्रश्नार्थक नाही आहे हे लक्षात येऊ नये मी म्हणालो. नाही हो, मला तर मी काय म्हणतोय ऐकून घे. मध्ये मध्ये बोलायचं नाही. आयुब करड्या आवाजात म्हणाला, हा ॲक्सिडेंट तुझ्या डोळ्यांसमोर झाला होता. तो तू प्रत्यक्ष पाहिलायस काय? बरं, समजलं. पुढे? 14 ऑगस्टला दुपारी 2च्या सुमाराला तू मार्वे रोडवरून चालत येत होतास. त्यावेळी तू कॉलनीकडून खारोडीवाडीकडे वेगात येणारी एक ॲम्बॅसिडर पाहिलीस. त्या गाडीचा ड्रायव्हर काहीसा निष्काळजीपणे गाडी चालवत होता. लक्ष देऊ नाईक. ही गाडी चालवणारा इसम साधारण 45 वर्षांचा होता. वयाच्या मानानं तो तसा बराच मजबूत वाटत होता. रंग गोरा आणि तुकतुकीत. डोक्यावरचे केस बरेचसे पांढरे झालेले. त्याने मिशा ठेवल्या होत्या आणि त्यासुद्धा पांढऱ्या झालेल्या होत्या. त्या ॲम्बॅसिडरच्या पुढेच एक फियाट धावत होती. फियाट चालवणारा 30चा तरुण होता. कार चालवणाऱ्या दोघांचंही वर्णन मी तुला नंतर बारकाईनं सांगेन. ॲक्सिडेंट झाल्यावर हे दोघेही आपापल्या कारमधनं खाली उतरले तेव्हा तू त्यांना पाहिलंस हे लक्षात ठेव. बरं, ठीक आहे. ॲम्बॅसिडरचा रंग आकाशी होता. फियाट तू पाहिलेलीच आहेस. खाली पार्किंगमध्ये आहे तीच. आता ॲक्सिडेंट कसा झाला ते सांगायचं. ॲक्सिडेंट ॲम्बॅसिडरच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला. चुकीनं म्हणण्यापेक्षाही त्याच्या निष्काळजीपणामुळे तो झाला. त्याला आपल्या गाडीचा स्पीड कंट्रोल करता आला नाही. त्यामुळे ती पुढे जाणाऱ्या फियाटच्या मागच्या बंपरवर धडकली. ॲक्सिडेंटमुळे फियाटचा मागचा बंपर आणि हेडलाईट जवळचा भाग यांचं नुकसान झालं होतं. पण या ॲक्सिडेंटमुळे कोणाला काही इजा झाली असं वाटत नव्हतं. तसं मागची ॲम्बॅसिडर फियाटवर धडकली तेव्हा फियाटच्या ड्रायव्हरच्या मानेला जोरदार झटका बसलेला दिसला होता. पण नंतर ॲम्बॅसिडरच्या ड्रायव्हरशी बोलायला फियाटचा ड्रायव्हर स्वतःहून कारमधनं उतरला होता
त्यावरून त्याला काही फारशी दुखापत झाली नव्हती हे लक्षात येत होतं. समजलं? हो, हे समजलं. ॲक्सिडेंटच्या वेळी फियाटच्या ड्रायव्हरच्या मानेला जोरात झटका बसताना तू पाहिला होतास. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेव. पण यात महत्त्वाचं असं काय आहे? तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तुला 500 रुपये देणार नाही आहे. आयुबचा आवाज किंचितसा खुनशी झाला होता. मी जे सांगितलं तेवढं लक्षात ठेव. मी गप्प झालो. आयुबने एक कोरा कागद आणि पेन माझ्या पुढे ठेवलं. आता मी सांगतो तसं लिही. माझं नाव विक्रम आहे. वर्तमानपत्रात दिल्या जाणाऱ्या जाहिरातीतला ॲक्सिडेंट माझ्या डोळ्यांसमोर झाला आहे. आपणास मला भेटायची इच्छा असल्यास आपण खारला असणाऱ्या जयदीप लॉजमध्ये माझी भेट घेऊ शकता. लिहिलं का? हो. आता खाली सही कर तुझी. मी सही केली. आयुबने माझ्या हातातून तो कागद काढून घेतला, वाचला आणि मग त्याची घडी करून तो आपल्या पाकिटात ठेवून दिला. तुम्ही मला कसल्या लफड्यात तर नाही ना अडकवत? मी घाबरट आवाजात विचारलं. घाबरू नको रे, घाबरू नको. प्रेमळपणे माझ्या पाठीवर थोपटत आयुब म्हणाला, मी जसं सांगितलं तसं सगळं बरोबर लक्षात ठेवून जर तू तसा वागलास तर तुला काहीही धोका नाही आहे. मी नीताकडे बघितलं. आयुबचं म्हणणं बरोबर आहे, यात तुला कसलाच धोका नाही आहे. आणि त्या चिठ्ठीचं काय करणार तुम्ही? न राहून मी पुन्हा आयुबला विचारलं. ही चिठ्ठी योग्य माणसाच्या हातात पोहोचेल अशी व्यवस्था करणार. त्यानंतर कोणीतरी तुला या चिठ्ठी लिहिलेल्या जयदीप लॉजवर भेटायला येईल किंवा तुला फोन येईल. ती व्यक्ती तुला ॲक्सिडेंटबद्दल विचारेल. त्या ॲक्सिडेंटचं जसं वर्णन मी आत्ता तुला सांगितलं तसंच तू ते त्याला सांगायचं. पण मी खोटं बोलतोय असा त्यांना संशय आला तर? तुझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास कसा बसेल हे बघणं तुझं काम आहे आणि त्यासाठी मी तुला 500 रुपये देणार आहे. आणि लक्षात ठेव, त्याला तुझा संशय आला, तू खोटं बोलतोयस हे त्याच्या लक्षात आलं तर मी तुझी हड्डी फसली एक करून टाकेन. समजलं? शेवटी आयुबचा आवाज विलक्षण खुनशी झाला होता. मी प्रयत्न करीन की. परत लक्षात ठेव, ॲक्सिडेंट ॲम्बेसिडरवाल्याच्या चुकीमुळे झाला होता. चेहऱ्यावरून तो काहीसा थकलेला वाटत होता. ड्रायव्हिंगकडे त्याचं असावं तेवढं लक्ष नव्हतं. कदाचित तो नशेतसुद्धा असावा. फियाटवाला मात्र व्यवस्थित होता. स्पीड ब्रेकरमुळे त्याने आपल्या गाडीचा वेग कमी केला होता. पण ॲम्बेसिडरवाल्याला स्वतःच्या गाडीचा स्पीड कंट्रोल करता आला नाही आणि त्यांनी फियाटच्या मागच्या बाजूला धडक दिली. मला एक शंका आहे, विचारू? मी घाबरत आयुबला म्हटलं. पहिल्यांदा आयुबच्या कपाळावर आठी उमटली. डोळ्यात पुन्हा ती खुनशी चमक आली. मला ज्याला हे पटवायचं आहे त्या दृष्टीनं मी शंका विचारतोय. मी झटपट खुलासा केला. ठीक आहे, विचार. जर त्या माणसाने किंवा इतर कोणी मला विचारलं की तो ॲक्सिडेंट झाला त्यावेळी मी कुठे उभा होतो आणि काय करत होतो तर मग मी काय सांगणार नाही का? आयुबच्या कपाळावरच्या आठ्या नाहीशा झाल्या. डोळ्यातली खुनशी चमक विझली. माझ्याकडे कौतुकानं बघत तो म्हणाला, आहे तुला काहीतरी डोकं आहे. आता माझी खात्री झाली आहे तू त्याला बरोबर पटवून देशील. तुझी शंका अगदी बरोबर आहे. मी तुला मार्वे रोडवरच घेऊन जातो म्हणजे तुला तिथला परिसरही डोळ्याखालून घालता येईल आणि अपघाताची नेमकी जागाही तुला सांगता येईल. मलाही तेच तर हवं होतं. मलाही ती जागा बघायचीच होती. चालेल. आणि येताना खारच्या जयदीप लॉजमध्ये मी तुला एक रूम घेऊन देतो. तुझ्यासाठी काही कपडे आणि रोजच्यासाठी आवश्यक ते सामानही घ्यायला लागेल. का तुझ्याकडे तर काहीच नसेल? नाही आहे ना. ठीक आहे. पण त्या लॉजवर मला किती दिवस राहायला लागेल?
जोपर्यंत त्या ॲक्सिडेंटच्या संदर्भात तुला कोणी भेटायला येत नाही तोवर तुला तिथे राहायला लागेल. तुम्हाला खात्री आहे का की माझ्याशी कोणीतरी नक्की संपर्क साधेल? खात्री आहे म्हणून तर मी तुझ्यासाठी एवढे पैसे खर्च करतोय. आयुब आता मूडमध्ये येऊन बोलत होता. बघा, नाहीतर मला कसल्या तरी लफड्यात अडकवाल आणि तुम्ही व्हाल बाजूला. नाही नाही, माझ्यावर विश्वास ठेव, एकदम सिंपल काम आहे. तुम्ही ॲडव्हान्स देणार म्हणाला होतात. मिळतील रे मिळतील, काळजी करू नको. उठ आता चल. आणि मी आयुबच्या बरोबर नीताच्या फ्लॅटमधनं बाहेर पडलो. त्यावेळी माझ्या डोक्यात 1-2 प्रश्न घोळत होतेच. नीता A to Z डिपार्टमेंटल स्टोअर्समधनं बाहेर पडल्यावर लागोपाठ 2 दिवस तिचा पाठलाग झाला होता. पाठलाग करणारी गाडी ॲम्बॅसिडर होती आणि तिचा रंग आकाशी होता. नवलभाई पटेलांच्या ॲम्बॅसिडरचाही रंग आकाशीच होता. नीताचा पाठलाग नवलभाई तर करत नव्हते ना, आणि करत असतील तर का? दुसरा प्रश्न, बॉक्स नंबरवर जाहिरात देणारा तो पन्नालाल आणि आयुबनं माझ्याकडून लिहून घेतलेली चिठ्ठी ज्याला कोणाला तो देणार होता ती व्यक्ती, या दोन्ही व्यक्ती एकच होत्या का? पण नाही, कुठेतरी खटकत होतं. पण काय, तेच तर लक्षात येत नव्हतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुरेश वैद्य लिखित प्राणांतिक या कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.